तर महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत। 17 जागांसाठी महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आता हा आकडा 17 खरं तर महायुती म्हणजेच सत्ताधारी पक्षांसाठी खतरा ठरणार का, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। काय त्याची कारणं आहेत, नेमकं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष या 17 जागांसाठी कसा असणार आहे। महाविकास आघाडी कुठेतरी या विधान परिषदेच्या निवडणुकीत औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे, असं का म्हटलं जाते। महायुतीमधले 3 महत्त्वाचे घटक पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये आपापसात जागा वाटपावरून संघर्ष कसा शिगेला पोहोचू शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, आपण पाहत आहात मुंबई तक। तर मंडळी, विधान परिषदेच्या निवडणुका म्हटल्या की सगळ्यात आधी आपल्याला असं वाटतं की कोणाचं तरी पुनर्वसन होणार, कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, ह्या सर्व निवडणुकांमध्ये जे इच्छुक उमेदवार असतात, जे चांगले कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, त्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या नेत्यांकडनं कायम एक आश्वासन दिलं जातं की यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला न्याय दिला गेला नाही, परंतु येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत किंवा मग एखादं महामंडळ देऊन तुमचं पुनर्वसन केलं जाईल। त्यामुळे आता या 17 जागांसाठी ज्या निवडणुका आहेत, ह्या 17 पैकी 16 जागा ज्या आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येणार आहेत। एक जागा जी नागपूरची आहे, जिथून भाजपचेच मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे त्या जागेवरून आता पायउतार झालेले आहेत, कारण अर्थात ते निवडून आलेले आहेत कामठीमधनं, आणि त्यामुळे एक जागा 17वी जागा जी आहे ही पोटनिवडणूक होणार आहे। आता गणित जर पाहिलं तर संख्याबळानुसार ह्या 17 जागांपैकी भाजपकडे असलेल्या जागा ह्या 7 होत्या। त्याच्या पाठोपाठ क्रमांक लागतो अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा। शिवसेनेकडे सध्या 5 जागांचं संख्याबळ आहे, आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला 3 जागा आहेत। उर्वरित 2 जागा ह्या काँग्रेसकडे आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड राहणार आहे, हे वेगळं सांगायला नको। आणि हे पारडं जड असल्यामुळेच आता महायुतीमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर भाजपच्या जरी 7 जागा असल्या तरी नुकत्याच आलेल्या बातमीनुसार असं कळतंय की भाजपची महत्त्वाकांक्षा आता विधान परिषदेत सुद्धा वाढलेली आहे, कारण भाजपला विधान परिषदेत सुद्धा आता फुल हाऊस मेजॉरिटी हवी आहे, आणि त्यासाठी त्यांनी ह्या 17 जागांपैकी किंबहुना 16 जागांपैकी जवळपास 12 जागांवरती दावा ठोकल्याचं सांगितलं जातंय। आता गोची अशी आहे की जर भाजप 12 जागांवरती दावा करणार असेल तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ज्या ऑलरेडी जागा होत्या, जिथून त्यांचे सदस्य निवडून आलेले होते, ज्या त्यांच्या हक्काच्या जागा होत्या, त्या जागा त्यांना गमवाव्या लागणार का, त्या जागा त्यांना मुकाव्या लागणार का। आता यावरूनच एक नवीन राजकारण महायुतीत आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे भाजपने पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये जी जागा वाटपाची चर्चा होते आणि ज्या समन्वय समितीच्या आता बैठका सुरू झालेल्या आहेत, या बैठकांमध्ये भाजपने सुरुवातीलाच 12 जागांचा प्रस्ताव समोर ठेवल्याचं सांगितलं जाते, परंतु आमच्या 5 जागा आम्ही सोडणार नाही असा पवित्रा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेला आहे। तर दुसरीकडे ज्या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आहेत, त्या सुद्धा त्यांना मिळणार का, याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला हे पाहावं लागेल की कुठल्या पक्षाच्या कुठल्या जागा होत्या आणि किती जागा होत्या। तर निवडणुका या ठिकाणी होणार आहेत, आणि त्या ठिकाणचे आमदार हे कोण आहेत हे आधी आपण बघूयात। भाजपचं जर बोलायचं झालं तर भाजपच्या वाट्याला सोलापूरवरून प्रशांत परिचारक हे तिथले विद्यमान आमदार होते। जळगावमधून चंदुबाई पटेल आहेत, भंडारा गोंदियामधून परिणय फुके अर्थात मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे
वर्धापूर, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघातून रामदास आंबटकर हे विद्यमान आमदार होते. अमरावतीमधून प्रवीण पोटे, धाराशिव, लातूर, बीडमधून सुरेश धस आणि अर्थात नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे. त्याच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा, ज्या जागांवरती ते ठाम आहेत त्यापैकी ठाण्यामधून रवींद्र फाटक यांचं नाव येतं. नाशिकमधून नरेंद्र दराडे आहेत. यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी आहेत. परभणी, हिंगोलीमधून विप्लव बाजोरिया आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघामधून अंबादास दानवे येते. आता ह्या 5 जागांपैकी नेमक्या भाजपला कुठल्या जागा हव्यात हे आम्ही तुम्हाला पुढे सांगूच, परंतु त्याआधी राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या जागा कुठल्या आहेत तर अहिल्यानगरमधून अरुण काका जगताप आहेत, पुण्यामधून अनिल भोसले आहेत आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे आहेत. आता या 12 जागा भाजप मागते त्या कुठल्या आहेत ते एकदा पाहूयात. भाजपने ठामपणे दावा केलेला आहे की नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, त्याचबरोबर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना जो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेले अंबादास दानवे यांचा होता, जो पर्यायानं खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आला पाहिजे, परंतु या जागेवरती भाजपने दावा ठोकलेला आहे. सातारा, सांगली, पुणे परत एकदा जो मतदारसंघ जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले निवडून आलेले होते, या जागेवरती भाजपने दावा ठोकलेला आहे. त्याच्या पाठोपाठ जळगाव, नांदेड, भंडारा, गोंदिया, अमरावती, लातूर, धाराशिव, बीड आणि सोलापूर आणि त्याचबरोबर सगळ्यात कळीचा मुद्दा जो वादाचा ठरणार आहे तो म्हणजे ठाणे. आता तुम्ही म्हणाल भाजप ठाण्यावरती दावा कसं काय करू शकतं? ठाणा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो आणि त्या जागेवरती रवींद्र फाटक हे विद्यमान आमदार आहेत. आता ते एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्यामुळे या जागेवर जर भाजप दावा ठोकणार असेल तर पहिली वादाची ठिणगी मला वाटतं याच ठिकाणी पडेल. आता त्याची कारणं काय आहेत ते पाहूयात. खरं तर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपण जर प्रत्येकाचं संख्याबळ पाहिलं, म्हणजे एकूण कुणाचे किती नगरसेवक, किती सदस्य निवडून आलेले आहेत, जे खरं तर या निवडणुकीसाठी मतदान करतात, त्यांची जर संख्या पाहिली तर बहुतांश ठिकाणी भाजपचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक सदस्य निवडून आणण्याचा रेकॉर्ड भाजपने केल्याचा भाजप दावा करतं. अर्थात त्याच्या पाठोपाठ महायुतीचे इतर 2 पक्षही आहेत, परंतु ज्या जागांवरती आता आमचं प्राबल्य आहे, आमची ताकद वाढलेली आहे, त्या जागा आम्हाला सुटल्या पाहिजेत असा आग्रह भाजप श्रेष्ठींकडनं केला जातोय. नुकतंच ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सावध पवित्रा घेऊन कुठेतरी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की महायुती म्हणून आम्ही या विधान परिषदेच्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ अशी आमची इच्छा आहे, आमचा प्रयत्न आहे. म्हणजे यावरती मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही. यासाठी आम्हाला 3ही पक्षांना एकत्र बसावं लागेल, चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर जागा वाटपाचं सूत्र आम्ही ठरवू. आता मुख्यमंत्री ज्या वेळेस इतक्या सावध पवित्र्याने बोलतात त्यावेळेस आपल्याला हे समजून जायला हवं की कुठेतरी भाजप वेळ प्रसंगी जर एकटे लढण्याची वेळ आली तर ती सुद्धा भाजप घ्यायला कमी करणार नाही. कारण अर्थात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर भाजपचं वर्चस्व असेल आणि त्यांना इतर मित्र पक्षांची गरज नसणार आहे, तिथे जर त्यांचा उमेदवार निवडून येणार असेल तर ती विधान परिषदेची जागा भाजप का सोडेल? आणि भाजपचं एकूणच निवडणुकीचं तंत्र जर पाहिलं तर भाजप ही फक्त जिंकण्यासाठी निवडणूक लढते. मग त्या ठिकाणी समोर विरोधक असो किंवा सोबत असलेले मित्रपक्ष असो, भाजपचा शिरस्ता हा निवडणूक जिंकण्यावरती, त्यांची संघटनात्मक ताकद वाढवण्यावरती आणि त्यांचं संख्याबळ वाढवण्यावरती आहे. आता या आव्हानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थात आता सुनेत्रा पवार या कशा सामोरं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मगाशी मी उदाहरण दिलं ठाण्याचं. आता ठाण्याचं जर गणित पाहिलं तर ठाण्यामध्ये जवळपास 1000हून अधिक
सदस्य संख्या आहे जी ह्या विधान परिषदेच्या मतदानासाठी मतदान करणार आहे, निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. आता याच्यामध्ये जवळपास 444 सदस्य जे आहेत हे भाजपचे आहेत, जे सर्वाधिक आहेत. त्याच्या पाठोपाठ 346चा आकडा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. आणि ठाण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचं विळ्या भोपळ्याचं नातं हे सर्वस्व आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, तिथे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांनी सातत्यानं एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे असतील यांना वेळोवेळी आव्हान दिलेलं आहे. त्यांच्या पक्षातले सदस्य फोडलेले आहेत, नगरसेवक फोडलेले आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कोंडी केलेली आहे. ठाण्यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे उघड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कायमच आव्हान देत आलेले आहेत. आणि त्यामुळे ठाणे हा मतदारसंघ हा या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्याच्या पाठोपाठ बघायचं झालं तर दुसरा मतदारसंघ जो वादाचा ठरू शकतो तो म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आता या मतदारसंघाचे वेगळे डायनॅमिक्स आहेत. या ठिकाणी मागच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अर्थात ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असो किंवा सदस्य संख्या ही जास्त पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची ताकद त्या ठिकाणी जास्त आहे. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला भाजप पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघांमध्ये चांगलीच पिछेहाट झालेली आहे. आता अनिकेत तटकरे इथले विद्यमान आमदार असल्यामुळे स्वतः सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी प्रेस्टिज इश्यू केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अर्थात त्या संदर्भातली बोलणी सुद्धा सुरू झालेली आहे. कारण आपल्या मुलाला पुन्हा एकदा संधी मिळावी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कुठेतरी माघार घेत आम्हाला हा मतदारसंघ सोडावा यासाठी गळ घालण्याचं काम सुनील तटकरे यांच्याकडनं सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. आता यामध्ये गंमत अशी आहे की रायगडमध्ये ऑलरेडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि सुनील तटकरे यांचा वाद विकोपाला गेलेला आहे. तो कशावरून? तर तो पालकमंत्री पदावरून. काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं हा पालकमंत्री पदाचा वाद इतका विकोपाला गेला की मुख्यमंत्र्यांना घेतलेला निर्णय हा स्थगित करावा लागला आणि सध्या रायगडला पालकमंत्री नाहीये. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 आमदार आहेत. तिथे सुनील तटकरेंच्या कन्या अदिती तटकरे ज्या स्वतः कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत, त्यांचं म्हणणं आहे की इथे मी मंत्री असल्यामुळे पालकमंत्रीपद मला द्यायला हवं होतं. परंतु आता भरतशेठ गोगावले जे महाडचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत ते सुद्धा मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळावं असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे यामध्ये आता एक फॉर्म्युला जो चर्चेला जातोय तो असा आहे की पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यायला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तयार होईल, परंतु अनिकेत तटकरेंसाठी विधान परिषदेची जागा शिवसेनेने सोडायला हवी. आता यावरती तोडगा कसा निघतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामध्ये भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा एक गुगली टाकली, ती अशी की त्यांनी आपल्या मुलासाठी ही जागा सोडण्यात यावी कारण ह्या जागेवरती शिवसेनेचा हक्क आहे, आमची सदस्य संख्या जास्त आहे, आम्ही इकडे निवडून येऊ शकतो अशा पद्धतीचा दावा केला गेलेला आहे. त्यामुळे इथेही मोठ्या प्रमाणात चोरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्या पाठोपाठ तिसरी जागा जी आहे ही संभाजीनगर जालना या ठिकाणची. आता या ठिकाणी अंबादास दानवे हे विद्यमान आमदार होते. ते पुन्हा एकदा आता विधान परिषदेवरती गेलेले आहेत. ती जागा रिक्त झालेली आहे आणि त्यामुळे ही जागा खरं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जरी लढली तरी निवडून येण्याची क्षमता किंवा ताकद सद्यस्थितीला तरी त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच देण्यात यावी. म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःकडे ही जागा घेऊ पाहत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की संभाजीनगर जालन्यातलं महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, पंचायत समिती असतील, या सर्व ठिकाणी सध्या भाजपचा बोलबाला आहे, भाजपचं वर्चस्व आहे, भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातली ही महत्त्वपूर्ण जागा ही आम्ही का सोडावी असा प्रश्न जो आहे हा भाजपच्या नेत्यांकडनं, स्थानिक नेत्यांकडनं विचारला जातोय. त्यामुळे या जागेवरून सुद्धा
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा पाहायला मिळू शकतो। आता विषय राहतो इतकाच की खऱ्या अर्थाने विधान परिषदेच्या ह्या 16 जागांसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू कधी होणार आहे आणि एकदा का चर्चा सुरू झाली की सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं चित्र न पाहता या ठिकाणी आपल्याला महायुतीमधल्याच मित्र पक्षांमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळालं तर नवल वाटायला नको। आणि त्यामुळेच आपल्याला हे बघावं लागणार आहे की येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 2029ला जी विधानसभा निवडणूक होणार आहे तिथे भाजप ऑलरेडी एकला चलो रेचा नारा देऊन स्वबळावरती लढण्याच्या तयारीला लागलेला आहे। त्यामुळे यंदाची विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती एकला चलो रे किंवा स्वबळाच्या नाऱ्यावरती किंवा तयारीचा एक नांदी ठरते आहे का किंवा त्याची सुरुवात ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने होते आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीचं राजकारण आणि पडद्यामागच्या घडामोडी काय आहेत हे आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले कशी गणितं बदलतायत किंवा तिथे इच्छुक कोण आहेत आणि तिथं कोण कुणाला टशन देते हे जर सांगायचं असेल तर मुंबई तकच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला याबाबतचं हे विश्लेषण कसं वाटलं हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ एक्सप्लेनर पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।